हाय नमस्ते. नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट आम्ही पुण्याला निघाल्यानंतरच केली का तर गावाकडे खूप सारं काम होतं ह्यांना. त्यानंतर शूट करणं वगैरे काय मला झालंच नाही. तर ठीक आहे चला म्हणलं आता आपलं पुण्याला जायचा दौरा चालू झाला. त्या जात जात आम्हाला शेव भेटली होती, तिथे विकायला होती तर घेतली का तर आम्हाला सगळ्यांना शेव खूप आवडते आणि गावाकडची खरंच खूप टेस्टी. काय 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 आमचे पैसे होते शेव मग घेतली, मग त्यांना पैसे नाही का द्यायचे? मग पैसे तुमचे असले तरी साठी थांबलो होतं आणि आम्हाला फेवरेट वडापाव घेतला आणि नाश्ता करावा म्हटलं लगेच निघावं का तर पटपट आज लवकर आलो आम्ही. घरी पण खूप सारं काम होतं, भांडे वगैरे काढले होते सगळे घासायला, मग मी लॉक्स काय सुरुवातच केली नाही. वडापाव खाऊन झाला त्यानंतर इथनं व्ह्यू खूप छान दिसत होता. तर आणि ते बघत होतं श्रीला खूप सारे प्रश्न पडतात, हे फुलं कुठल्या कलरचे, पाणी कुठल्या कलरचे, खूप सारे प्रश्न कधी कधी मला विचार करून उत्तरं द्यावी लागतात तिला. तर आमच्या दोघीचं असंच चालू होतं. सांगेन तेवढ्यात ते शूट केलं. म्हटलं चला आता निघायचं आहे. आता पण पाहिजे जिलेबी पाहिजे मगरमच्छ पाहिजे, कोकोडाईलच मगरमच्छ असतो. चला बसा बसा बसा. अजून टायगर बी पाहिजे का तुला? सगळं जरा. श्रीसाठी थोडीशी मी शॉपिंग केली का तर 2-3 वस्तू घेतल्या. डॉल घेतली, तिला डॉक्टर किट पण घेतली. तिच्याकडे ऑलरेडी होतं तरी पण तिने घेतलं नाही, एक छोटासा मोबाईल का तर तिला खूप आवडतं. आणि हां मी विसरली, आम्ही ह्यावेळेस पण सिद्धेटेक मार्गे चाललो होतो पण इतकी गर्दी होती, आमची इच्छा होती जायची, असा पण आम्हाला खूप लेट झाला होता. तर म्हणलं घरी जायला खूप अंधार होईल, श्रीसोबत आहे, इथूनच जर देवबाप्पाचं दर्शन घेतलं आणि नेक्स्ट टाईम म्हणलं नक्की आरामात कधीतरी येऊ. आम्ही जरवेळेस इथून जातो, जरवेळेस जायचं बोलतो पण राहून जातं. चला ठीक आहे, एक दिवस नक्की जाऊन. इथला छान असा व्ह्यू घेतला. नदी फुल पाणी वाहतं इथनं, इतकं छान वाटतं. इथून जाताना खूप छान असं वाटतं निवांत कधीतरी यायला पाहिजे. तर येऊ, नक्की येऊ एक दिवशी नक्की येऊ आपण. तर चला म्हणलं आपला प्रवास चालू झाला आणि कार्टून तर काय गाडीवरती खूप मस्ती करत होतं आणि डॉलन ती तर काय सोडतच नव्हती, सगळं घेऊन बसली. एक सेल दिसलं मला श्रीसाठी म्हणून शॉपिंग करावी, म्हणून आम्ही आतमध्ये आलो. बघू जे आवडेल ते घेईल. बट मला पॅन्ट छान आहे ह्या तिच्यासाठी. एक मिनटा असं काहीच असेल खूप मोठे. बघू जे आवडेल ते घेऊ. टाईम गेला फक्त नुसतं फिरलो, बघितलं सामाईन आणि घेतलं काय माहिती श्रीसाठी फक्त क्लिप वगैरे घेतली. खूप छान भेटली क्लिप, क्लचर वगैरे आणि स्वस्त पण होते. म्हणून मी म्हटलं चला जाऊ दे घेऊन घेतले आणि आता निघालो का तर खूप लेट झाला आहे आम्हाला. आधीच ऑलरेडी शिडप्लेस आहे. हां दौंडमध्ये हे सेल लागले, इथं थोडंसं सामान घेतलं. खरं खूप स्वस्त पण आहे बऱ्यापैकी, लहान मुलांचं खूप क्वालिटी पण आहे, छान पण आहे. आम्हाला जेवढं घ्यायचं होतं श्रीसाठी घेतलं आणि आता जस्ट निघायला लागलो होतं. दौंडमध्ये खूप वेळ गेला आमचा, त्यामुळे ना इथे आम्हाला ट्रॅफिक लागलं आणि खूप लेट होईल असं वाटलं होतं. बट थोडासा झालाच. तर ठीक आहे चला म्हणलं आता हळूहळू जाऊ का तर श्री पण खूप मस्ती करते का तर ती झोप झाली होती. ट्रॉफिकमधनं निघालो आणि पुढे आल्यानंतर हे बघा ह्या मेंढ्या, इथं खूप वेळ गेला. म्हटलं चला आता ह्याचं पण शूट घ्यावं. आणि त्यात आम्ही श्री म्हटली मम्मा मला पुण्याला यायचं नाही का तर तिला समजलं की आम्ही पुण्याला आलो, आम्ही तिला खोटं बोलून आणलं होतं. तर म्हटलं हां ठीक आहे नको येऊ, सागर बोलली तुला तिकीट काढतो आणि बसमध्ये बसून परत आजीकडे पाठवतं. तर म्हणली बाबा तुम्हाला असं जर बोललं ना तर मी दुसरे मम्मी बाबा आणन. अरे बापरे ही असं का बोलली म्हटलं. पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो, खूप दिवस झालं पाणीपुरी खाल्ली नव्हती. तर श्रीचा बाबा आणि आम्ही सगळे पाणीपुरी खायला थांबलो होतं. आणि ह्याचे चालले कपडे वगैरे कुठे आहेत कुणाची काय चालू आहेत. आणि इकडे ना गपचूप बस ना ग, गपचूप बस. आणि मी अशीच बसले का तर गाडीवर खरंच खूप कंटाळा आलाय. आणले सगळं आणले. तर अजून घरामध्ये काही पसारा नाही आहे, सगळं क्लीन आहे, फक्त थोडीशी धूळ आहे. आता तेवढं झाडू वगैरे मारते, बाकीचं क्लीन सकाळी करणार आहे.
थोडंसं खायला श्रीला काहीतरी बनवायचं म्हणते का तर आम्ही ते तसंच असतं ते इंजेक्शन तसं असतं. घ्यायला तोंड हात पाय धुवा फ्रेश व्हा. श्रीशा तिचं खेळायचं लगेच चालू झालं. बिछाना लगेच काढून आता जे खेळणे आणलेत ना आम्ही येताना हे आणले इथं काय टाकलं हे आणलंय परत डॉल आणली डॉक्टर किट आणलंय मोबाईल आणलाय हे लगेच खेळायला चालू झालं. ओ डॉक्टर माझा हात खूप दुखतोय चेक कराल का तुम्ही चेक करा लागत नाही का लागलं डॉक्टर नकली आहे वाटतं डुप्लिकेट डॉक्टर आहे हा. डॉक्टर साहेब तुम्हाला इथेच काहीतरी लागले वाटतं. काय नाही हा काय नाही चेक कर दो हमें. ठीक नहीं झालं फिर क्या करेंगे आई ना दिखा रहे हो डॉक्टर साहब ये चीज जरा अलग ही है अलग टाइप के बरं ठीक आहे ठीक कर दो. फोन नहीं ठीक करतात का डॉक्टर फिर व्हिडिओ काढतात तुम्ही डॉक्टर असले कसले डॉक्टर आहेत तुम्ही. मला वाटलं तुमच्या ट्रक मध्ये बसून मला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे तुम्ही. डॉक्टरने चेक केला आणि गोळी दिली. हा खाल्ली तुमचं काय दुखतंय का. माझं नाही काय दुखत. नाही तुम्हाला आम्ही चेक करून देतो. नको बाबा मला थंडी वाजायला लागली. थंडी वाजायला लागली हा ना जर्किन आहे का तुझ्याकडे. डॉक्टरला घे. अरे डॉक्टरकडे पेन किलर खूप छान आहेत रे. दे रे जरा पेन किलर खूप मस्त येतं. हा दे जरा गोळी दे मला. इंजेक्शन देऊ कसलीला नकली काय मागं पुढे जाते. असेल घेऊन आले सागर आणि खायला बसलो तर का तर स्वयंपाक काय बनवला नाही यायला थोडा लेट झाला थंडी खूप वाजते आणि म्हणलं चला पार्सलच आणावं का तर आज इच्छा पण नव्हती. जेवण झालं आवरलं सगळं इथलं आणि आता मस्त झोपायचं का तर गाडीवर एवढा कंटाळा येत आहे ना की मापाच्या बाहेर येताना का जाताना काहीच वाटत नाही बट येताना खूप कंटाळा आला का तर थांबत खूप वेळ गेला प्रवासामध्ये. श्री पण आज झोपली नव्हती त्यामुळं सारखं तिला आवरून वगैरे आणि आत्ता तिच्या मोबाईलची गाणी लावून आता डान्स चालू आहे तिथं तिकडे दिसला लाईट बंद केली का तर ती लवकर झोपावं म्हणून पण ती झोपायचं नाव घेणार नाही आहे म्हटलं. तर चहा केला आत्ताच आणि आम्ही जस्ट उठलं हे कार्टून उठलं आणि काय हाय गुड मॉर्निंग बोल. अरे कॅमेरा मी पाठीमागे केलाय तू दिसतीये. हाय गुड मॉर्निंग. बरं ठीक आहे. तर बाकीचं काम घरातल्या आवराच्या दागी वगैरे तशाच इम्पॅक्ट माझी आवरून झाली. उठल्या मी चहा ठेवला तोपर्यंत ब्रश वगैरे केला श्रीने. हो तुझा चहा माझा चहा झालं चालू आता इकडे आलं की तर चहा दिलाय तिला पहिला. दूध आहे श्रीशा दे बाबाच्या. आम्ही बाहेर जाणार आहे त्यामुळे म्हटलं काही ना काही खाणं होतं बाहेर गेल्यानंतर. तर आज मी म्हटलं अजिबात बाहेर काय खायचं नाही. काल येताना आम्ही शेव वगैरे घेऊन आलो होतो तर मी म्हटलं चिंच घरात होती तर मी हे बनवायला लागले. तर लहान होत्या सागर आता गेले म्हणजे कोथिंबीर घरात सामान्यच नव्हतं तर म्हणजे भाजीपाला घेऊन आले कोथिंबीर वगैरे किती गोंधळ करतात बघितलं. ओय श्री इकडे ग. आणि म्हटलं बाहेर गेल्यानंतर पण भरपूर खर्च होतो हे खा ते खा आणि पोट पण भरत नाही त्यापेक्षा म्हटलं मस्तपैकी भेळ बनवावे. कुठे गेले चार्जरची पिन विसरून आल्यात गावाला आता नवीन घेऊन आलेत. जरवेळेच ह्यांचं एक काम त्यांच्या लक्षात राहत नाही स्वतःच तर कधीच राहत नाही. माझा चार्जर पण विसरला असता मी जर नसतं लक्षात केलं तर. ज्यूस बनवणार श्री इकडे या.
बेबी छान आहे. खा अच्छा तुला. ओके खाते खाते. जेवण नाही, बेळ खायची. आवडली का हो? हे कसं काय दिसतंय सुंदर. नजरच लागन माझी तर. काही करतात ना. सर बंद कर. कुणाचं काय तर कुणाचं काय. अरे ते खात असतं का बाळा? तू खा. खाल्लं छान आहे म्हणते. श्रीची डॉल आहे. घरातलं सगळं आणि आमचं पण. आणि आता थोडस बाहेर जाऊन यावं म्हणजे. चला हो. गार लागते. आम्ही ना मंदिर घेण्यासाठी बाहेर पडलो होतो. खूप ठिकाणी आम्ही मंदिरं बघितली. हे मंदिर मला खूप आवडलं का तर मनासारखं होतं. त्याच्यावर डिझाईन वगैरे. आणि फायनल करतच होतो तर ते वगैरे मारून दाखवत होते की कसं आहे काय. आणि तेवढ्यात मला ना एक चूक दिसली. बरं झालं मी इथेच बघितलं की त्याला होल होतं आणि काहीतरी लावलेलं होतं. तर ते नाही का ऑइली होतं एकदम. तर मी त्यांना दाखवलं आणि हे कॅन्सल केलं मंदिर. खूप वाईट वाटलं मला का तर एवढं फिरून आम्हाला हे मंदिर भेटलं होतं. मला खूप आवडलं होतं हे मंदिर. मग मी इतकं वाईट वाटलं मनात. तरी पण ते म्हणले 2-3 दिवसांनी या परत तुम्हाला नक्की नाही का भेटेल सेम मंदिर. तर बट ठीक आहे चला म्हणलं. हे ती वाली बघ बरं. ती वाली ट्राय कर. अरे तू थोडंच ती करते ना. अरे थोडीच वाजती. अरे यार कसं काय बघ बरं पिंकी. श्री आणि श्रीची मम्मा भरपूर चुका काढायला लागल्या. ठीक आहे. नाही भेटलं आपल्याला का तर ते थोडंसं डॅमेज झालं होतं. तर ते म्हणले 2 दिवसांनी अजून स्टॉक अवेलेबल होईल तर तेव्हा या. तर बघू परत भेटलं तर ठीक आहे. नाही तर दुसऱ्या शॉपमध्ये आपण बघूच. थोडंसं मन नाराज झालं का तर मंदिर खूप आवडलं होतं आम्हाला ते. पण ठीक आहे चला बघू. फिरून आलो. मंदिर भेटलं बट ते काय म्हणले त्याची फिनिशिंग करून आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने नाही 1-2 तासांनी कॉल करतो नंतर घ्यायला येईल. इतकं थकलो इतके दुकानं 5-6 दुकानं फिरलो. तिथं डॅमेज निघलं त्यामुळे 4-5 दुकानं परत फिरलो आणि फायनली परत इथं जवळ भेटलं. चला तिथे आल्यानंतर लिफ्टचं बटन दाबलं आणि लाईटच गेली. बरं झालं आतमध्ये असल्यानंतर अडकलं असतं आम्ही. लाईट येईपर्यंत परत बसावं लागलं असतं. पण चालायचा कंटाळा आला का तर खरंच खूप फिरलेत आज आम्ही. आणि हे कार्टून पण खूप फिरले आमच्यासोबत. भूक लागली आहे सगळ्यांना. जाऊन जेवण करायचं. आलो दोघांनी. त्यांनी मला चॉपिंग करून दिली. मी मसाला भात मस्त असा टाकलाय. का तर बाहेर काहीच खाल्लं नाही. का तर म्हटलं श्री खाणार पण नाही आणि तिला झोप पण आली होती. तर लगेच घरी आलं होतं. गोलू झोपलेला आहे आणि मी बनवते चहा दूध. गोलू आमचा झोपलाय. ओ ते बर्फ झालाय दुधाचा. आणि काही फ्रीज हे झालंय वाटतं. बनवा चहा. पेला येतो का? मला चहा पिण्यासाठी उठवलं होतं. दूध उठली. इकडं चहा चालू आहे. सारखं दाढीला हात लावते तर इतकीच लाज वाटत होती तर काढायचीच नसती. नाटकी करायची उगा पहिले. बलू ए बालू बोपा. रात्रीचा टाइम आहे. उशिरा झोपली होती आणि आता रात्रभर झोपणार नाही. 7:30ला उठवलंय तिला. आपण हे ह्यांना त्रास देते म्हणून उठवून देत नाहीत. हे खूप चिकणे दिसते. सुंदर. तर चहा पिला. हे दोघं लगेच मूवी बघायला बसले. होमवर्क कोण करणार आहे दोघांपैकी? दोघं एक सारख्या लावरती भेटलेत माहिती आहे का. चार्ज बॅटरी कमी, चार्जिंग कमी आहे. पॉवर बँक घेऊन मूवी बघायला चालू आहे. मला घेणार का बघायला? मला घेणार मूवी बघायला? मिळू का मूवी बघायला? एक आली अन्नू ऐकत नाही. आम्ही बघतोय नाही. माझ्यासाठी नाही. मला आवडत बी नाही मूवी बघायला. एखादा कदाचित का तर माझा मूवी बघायचा अर्धवट राहतो त्यामुळे मी मूवीज बघत नाही. मंदिर आणायला बोलवलेले. अजून हे दोघांच्या असं टाइमपास चालू आहे. जायचंय का नाही मंदिर आणायला? जायचंय कधी? चला उठा. सोडून चालली. बाय.
मंदिर घेण्यासाठी कॉल आला होता आम्हाला की फिनिशिंग झाली आणि ते सुकलंय पण म्हणजे कलर देऊ. तर आम्ही ते घ्यायला चाललो आणि हे कार्टूनला उठवलं झोपेतून आम्ही. कुठे गेलं कार्टून? दिसलं बाबा सोडून जाऊ नको, थांब. ए भालू, मंदिर घ्यायला गेलो होतो पण लगेच साहेब म्हणले नाही जुडिओमधनं मला चप्पल घ्यायची आहे. तर ठीक आहे चला म्हणलं. गेलोत पण पोपट झाला त्यांचा, का तर तिथं त्यांच्या साईजची चप्पल अवेलेबलच नव्हती कुठल्या व्हरायटीजमध्ये. तर ठीक आहे चला म्हणलं मंदिर घ्यायचं आहे. तर बाहेर आलो, त्याच्या पार्किंगला गेले, गाडी घेतली आणि म्हणलं परत आपण येऊ तुम्हाला चप्पल घ्यायला. तर ठीक आहे. हो छान आहे मंदिर रेडी झाले. आम्ही आता घ्यायला आलो तर सगळेजण. मी मंदिर घेऊन पाठीमागे बसले आणि सागर श्री पुढे बसले. तर चला सकाळी आपण पूजा करू. पण आता घरी घेऊन चाललं. खुश आहे खूप, का तर मनासारखं भेटलं आणि छान पण भेटलं. खूप फिरलो होतो आम्ही, खूप म्हणजे खूप. ह्याच्यामुळे आमच्या दोघांचे थोडेसे भांडण पण झाले होते. पण ठीक आहे चला. एक मिनिट, आपलं मंदिर घरी आलेलं आहे. खाली ठेवा. खालीच बघतोय गाडी बघू दे. ओके. मनासारखं, माझ्या मनासारखं झालं माझं. खरंच मंदिर खूप छान आहे. तुम्हाला पण कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळं झालं बट आता ना ड्रिल मशीनच नाही आहे आमच्याकडे. ते मंदिरवरती लावायला, कुठं लावायचं काय आम्ही जागा वगैरे फिक्स केली, बघितलं किती जागा लागेल काय. बट ड्रिल मशीन नाही आहे. आम्ही कॉल केला तर आता मग आम्हाला हार्डवेअरच्या शॉपमध्ये जाऊन ड्रिल मशीन आणावं लागेल. श्रीचं पटकन जेवायला घेतलं, कार्टून तिकडे खेळत आहे. श्रीशा जेवायचं नाही का? नाही जेवायचं का? लपून बसले. जेवण झालं, किचन आवरून घेतलं, भांडे वगैरे झाले आणि आता मग पटकन म्हटलं झोपावं. आता सकाळी उद्याच लवकर उठायचंय. उद्यापासनं डेलीचं रुटीन चालू करायचंय. श्रीचा होमवर्क कंप्लीट करायचा आहे. आज म्हटलं होतं पण आज तिला थोडंसं रिलॅक्स ठेवलं आणि भरपूर काम होते. आज आम्ही खूप सारे शॉप फिरलो खरं तर. आणि एक मंदिर ह्यांना आवडलं होतं पण ते मला नव्हतं आवडलं. त्यावरनं मग थोडंसं झालं की मला नाही आवडलं, तुम्हाला आवडलं तर घ्या. नाही घेतलं त्यांनी, फायनली माझ्याच पसंतीचं घेतलं. पण जाऊ द्या, आज काही इथली म्हणजे मला असं वाटलं होतं आज दिवसभरात कुठलीच गोष्ट मनासारखी झाली नाही, बट झाली. चला हा ना हो, तुमच्या मनाने मंदिर घेतलं का हो? मी क्या तिकडे बघता तो? इकडे बघा की माझ्याकडे. आवर ना श्री. बाय, गुड नाईट.